नमस्कार. ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की कोरम ॲपचे जे नवीन व्हर्जन 5.4 आलेलं आहे, त्या 5.4 व्हर्जनचे कोरम ॲप आपण सर्वांनी कशाप्रकारे आपल्या मोबाईलवरती इन्स्टॉल करायचं आहे. तर आपल्याला व्हॉट्सअपच्या माध्यमातून जे काही तुमचे ग्रुप्स वगैरे असतील त्याद्वारे तुम्हाला कोरम इन्स्टॉलेशनची लिंक येईल. ती लिंक अशा प्रकारची असेल. त्या लिंकला तुम्हाला क्लिक करायचं आहे. ह्या लिंकला क्लिक केला की आपण एक वेब पेजला रिडायरेक्ट व्हाल. ह्यामध्ये आपली सोयीस्कर जी भाषा असेल ते भाषा सिलेक्ट करून तेथील आशय वाचून घ्यावा आणि आपला मोबाईल नंबर तिथे टाकायचा आहे आणि तुमचं नाव टाकायचं आहे. हे सर्व टाकून आपण ह्या खाली दिलेल्या गो बटनला क्लिक करायचं आहे. ह्या गो बटनला क्लिक केल्यानंतर आपल्याला जो कोरम कॉन्स्टिट्युएन्सी मॅनेजमेंट ॲप यामध्ये एक ड्रॉपडाऊन म्हणजेच अशा प्रकारचा एक ऑप्शन येतो. तर ह्यावरती सिलेक्टला क्लिक करून आपल्याला लिस्ट दिसेल. तर आपला जो मतदारसंघ आहे त्या मतदारसंघाची ॲप आपल्याला डाउनलोड करायचं आहे. तर जसं की मी आता एक तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवत आहे. 210 पुणे कोथरूड या मतदारसंघाचा ॲप, समजा हा माझा मतदारसंघ आहे, तो मी सिलेक्ट केला. त्यानंतर मला इथे त्या मतदारसंघाचं नाव दिसेल आणि त्यानंतर मग या खालील डाउनलोड APK बटनला मला क्लिक करायचं आहे. आता हे फाईल माईट बी हार्मफुल असं दाखवतं, तर याचं घाबरून जाण्याची आवश्यकता नाही. ते एक आपल्या मोबाईलच्या सिक्युरिटीसाठी पॉपअप दाखवलेला असतो फक्त जस्ट. हे कोणत्याही प्ले स्टोअरवर नसल्यामुळे ते प्ले स्टोअरवरून इन्स्टॉल करत नाही आहे, त्यामुळे ते तसा मेसेज दाखवतं. पण हे फाईल कोणतीही हार्मफुल नाही. डायरेक्टली तुम्हाला डाउनलोड एनिवे या बटनला क्लिक करायचं आहे आणि तुमची अशा प्रकारे डाउनलोडिंग फाईल होत आहे. म्हणजे तुमचं ॲप डाउनलोड व्हायला सुरुवात झालेली आहे. आता तुमचं ॲप यशस्वीरित्या डाउनलोड झाल्यानंतर ओपन असं तुम्हाला मेसेज येईल किंवा तुम्ही डायरेक्टली तुमच्या या 3 डॉट्सला क्लिक करून तुमच्या डाउनलोड्समध्ये जाऊन इथे तुम्हाला बघा कोरम जे तुम्ही इन्स्टॉल केलं असेल त्या नावाचं कोरम नावाचं एक ॲप तिथं दिसेल. त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि त्याला क्लिक केल्यानंतर इन्स्टॉल बटनवरती ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. इन्स्टॉल ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमचं इन्स्टॉल स्टार्ट होईल आणि ॲप इन्स्टॉल झाल्यानंतर अशा प्रकारे वेगवेगळ्या मोबाईलनुसार आता तुम्हाला इथं असा प्रकारे ओपन बटन येईल आणि इन्स्टॉलेशन कंप्लीटेड असा मेसेज दाखवेल. तर त्या ओपन बटनला तुम्हाला क्लिक करायचं आहे, म्हणजेच ॲप ओपन करायचं आहे इन्स्टॉल झाल्यानंतर. तर आता ॲप इन्स्टॉल झाल्यानंतर आता हे पहिल्यांदा तुम्ही ॲप ओपन केल्यानंतर चूज युअर लँग्वेजचं पेज आहे. इथं तुम्हाला तुमची जी सोयीस्कर भाषा वाटते ती भाषा तुम्हाला सिलेक्ट करायची आहे आणि खाली इथे ॲग्री टर्म्स या परमिशनला अलाव करून नेक्स्ट बटनला क्लिक करून पुढे जायचं आहे. तर आता मी ॲग्री करून नेक्स्टला क्लिक केल्यानंतर मी पुन्हा रजिस्ट्रेशनच्या पेजवरती येतो. आता इथं आपल्याला आपला जो मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर टाकायचा आहे. आता हा मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुम्ही जॉईन या बटनला क्लिक करायचं आहे. जॉईन या बटनला क्लिक केल्यानंतर आपल्याला बघा रजिस्टर फॉर ओन यूज असा ऑप्शन येतो आहे. म्हणजेच तुम्ही ॲज अ कॅन्डिडेट म्हणून रजिस्ट्रेशन करू शकता ह्या ॲपसाठी. तर रजिस्टर फॉर ओन यूजला क्लिक करायचं आहे. रजिस्टर फॉर ओन यूजला क्लिक केल्यानंतर इथं आपल्याला तुमचं सर्व पर्सनल डिटेल्स भरायचे आहेत. म्हणजे तुमचं नाव, तुमचं आडनाव, तुमचा मेल ID आणि तुमचा ॲड्रेस. तर ह्या सर्व गोष्टी तुम्हाला भरायच्या आहे आणि ॲग्री टर्म्स अँड कंडिशनला इनेबल करून रजिस्टर बटनला क्लिक करायचं आहे. तर रजिस्ट्रेशन बटनला क्लिक केल्यानंतर आता तुम्ही प्रथमच रजिस्ट्रेशन करत असाल नवीन, तर तुम्हाला एक OTP येईल. म्हणजे ह्या रजिस्ट्रेशन झाल्यानंतर OTP व्हेरिफिकेशनचं पेज येतं. त्यामध्ये तुम्हाला SMS द्वारे आलेला OTP तिथं टाकून तो व्हेरीफाय करून घ्यायचा आहे. आता मी इथे OTP आलेला आहे. आता हा OTP मी इथे मला SMS द्वारे आलेला OTP मी इथे टाकणार आहे. हा मी आता OTP टाकल्यानंतर इथे आपल्याला व्हेरीफाय OTP या बटनवरती क्लिक करायचं आहे. व्हेरीफाय OTP बटनला क्लिक केल्यानंतर OTP व्हेरीफाय सक्सेसफुली होतो आणि तुम्ही इथे ह्या नेक्स्ट पेजवरती येता. इथे आले की आपल्याला जे काही परमिशन्स विचारले जात आहेत, जे की म्हणजे आपल्या सर्वे ॲक्टिव्हिटी करण्यासाठी किंवा आपल्याला जे काही ऑनलाईन म्हणजे डिरेक्टरी आपल्याला पाहायची आहे त्यासाठी जे काही परमिशन अलाव करणं आवश्यक आहे त्या परमिशन्सला तुम्हाला अलाव करायचं आहे आणि हे डिस्क्लेमर पेजमध्ये ॲग्रीला क्लिक करून अलाव करायचं आहे. तर हे ॲग्री करून अलाव केल्यानंतर तुम्ही अशा प्रकारे कोरम ॲपच्या
मेन होमपेजवर याल आणि इथं तुमचं नाव, मोबाईल नंबर आणि तुम्ही कोणत्या असेंब्लीसाठी कॅन्डिडेट म्हणून लॉग इन केलेलं आहे ते इथं तुम्हाला दाखवत आहे. अशा प्रकारे तुम्ही रजिस्ट्रेशन करून आल्यानंतर हे ॲप तुमच्याकडे अशा प्रकारे इंटरफेस दिसेल. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची जी बाब आहे आपली, म्हणजे जे पहिला मेनू आहे सिटिजन सर्च. तर ह्यामध्ये आपण वोटर सर्च करू शकतो. तर सिटिजन सर्च ह्या ओपन बटनला तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता हे ॲप प्रीमियम व्हर्जन आहे, सोबतच आपण फ्री पण देतो आहे. फ्री वापरण्यासाठी तुम्हाला कमीत कमी 10 व्यक्तींना रेफरल करायचं आहे. तर इथं तुम्ही गिव्ह फ्री गो फ्रीला क्लिक करून तुम्ही रेफरल ॲड करू शकता. इथे तुमचा ज्या व्यक्तीला तुम्हाला रेफर करायचं त्याचा मोबाईल नंबर आणि नाव टाकायचं आहे आणि तुम्हाला ॲड बटनला क्लिक करून रेफरल ॲड करायचं आहे. अशा प्रकारे तिथं नाव, मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि ॲड बटनला क्लिक करून तुम्हाला तो रेफरल ॲड करायचा आहे. सोबतच तुम्ही शेअर ॲप टू रेफर्ड युजरला क्लिक करून तो व्हॉट्सअपवरती शेअर पण करू शकता. तर अशा प्रकारे तुम्ही रेफरल ॲड केल्यानंतर पुन्हा तुम्ही ज्यावेळेस सिटिजन अशा प्रकारे तुम्ही 10 रेफरल ॲड करू शकता. आता त्या मेनूला पाहायचं असेल तर तुम्हाला ह्या कॅन्सल बटनला क्लिक करायचं आहे आणि इथे बघा तुम्ही आता त्या मेनूमध्ये आलेला आहात. आता सिटिजन सर्च ही पूर्ण तुम्हाला म्हणजे तुमच्या मतदारसंघातील जेवढा डेटा आहे, आता हे 210 कोथरूड मतदारसंघामध्ये साधारणतः 4,36,334 वोटर आहेत. एवढे वोटरची लिस्ट मला इथे आलेली आहे. आता ह्यामधून मी एखाद्या विशिष्ट व्यक्तीचं नाव सर्च करू शकतो. इंग्लिशमध्ये किंवा मराठीमध्ये टाईप करून मी ते नाव सर्च करू शकतो. आता समजा मला ह्यामध्ये पाटील आडनावाच्या एक व्यक्तींना सर्च करायचं आहे, तर मी अशा प्रकारे टाकेल आणि ह्या सर्च बटनवरती मी क्लिक करेल. त्यानंतर मला सर्व पाटील आडनावाचे आपण बघू शकता टोटल साधारणतः 5,920 व्यक्ती फिल्टर आउट होऊन आलेल्या आहेत. तर अशाच प्रकारे तुम्ही यामध्ये सिटिजन सर्चद्वारे तुमचे जो योग्य तो वोटर तुम्हाला सर्च करायचे, त्याची माहिती पाहायची आहे, तो वोटर तुम्ही सर्च करू शकता. ह्या ॲरो बटनला क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे जर आता त्यांचा सर्वे झालेला असेल तर इथे त्यांना कॉल, व्हॉट्सअप, मेसेज करू शकता आणि अपडेटला क्लिक करून तुम्ही त्यांच्या डिटेल्स पण पाहू शकता आणि सर्वे पण करू शकता. तर अशा प्रकारे तुम्हाला कोरम ॲप इन्स्टॉल करायचं आहे आणि कोरम ॲप इन्स्टॉल केल्यानंतर रजिस्ट्रेशन करून तुम्ही इथे सिटिजन सर्च मेनूद्वारे तुमचे सर्व वोटर्स ला सर्च करू शकता किंवा तुम्हाला ज्या व्यक्तीची माहिती पाहायची आहे त्या विशिष्ट व्यक्तीची माहिती तुम्ही इथे पाहू शकता. धन्यवाद.